बऱ्याचदा मला एक प्रश्न पडायचा की लोकांना विचार का आवडत नसतील. म्हणजे ज्यावेळेस मी बाकीच्या गोष्टी बघायचो सोशल मीडियावरती वगैरे, एखादी 2 रुपयाची रील एवढी मोठी व्हायरल होते, पण जे चांगले विचार आहेत ना, ज्याने ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे, ॲक्च्युअलमध्ये आपलं परिवर्तन होणार आहे, ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे, पण तिकडे कोण जाताना दिसतच नाही आहे. जातात लोक पण खूप रिअरेस्ट ऑफ रिअर जातात. इनफॅक्ट गेलं तरी पण पड्डेशी स्क्रोल करतात वाचून. पण जर एखादी 3rd क्लास 2 रुपयाची रील असेल ना, कॉमेडीची, एंटरटेनिंग, तर तिथं पूर्ण अटेन्शन, त्याला कमेंट करणार, त्याच्या कमेंट्स वाचणार, आणि जे चांगले विचार असतात ना तिकडे कोण अटेन्शन पण नाही देत. आणि हे भरपूर दिवस झाले मी बघत होतो की लोकांना विचार का नाहीत आवडत. पण खरं सांगायचं झालं ना, विचार म्हणजे आरसा असतात, जे आपल्याला स्वतःकडे बघायला लावतात. आणि आजपर्यंत जगामध्ये जर कुठं क्रांती झाली असेल ना, तर ती फक्त विचारांमुळे झाली आहे. मग ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात असू द्या किंवा संपूर्ण जगामध्ये असू द्या. पण मुळात प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, विचार करायला आपण खूप घाबरतो, विचारच करत नाहीत. आपण लहानपणीपासून एक वाक्य ऐकत आलेलं असतो की कुठलीही गोष्ट मानू नको, जाण. जाण याचा अर्थ असा असतो की त्या गोष्टीबद्दल विचार करतो, कुठलीही गोष्ट मानू नको. पण मुळात आपली एक सोसायटी किंवा जे आपलं कल्चर असतं ना, ते असं असतं की ज्या प्रत्येक गोष्टी आपल्यावर थोपवल्या जातात, आपली एक आयडिओलॉजी बनलेली असते. आपण त्या समाजाचा एक भाग असतो. जसा समाज विचार करत असतो ना, तसंच आपण पण विचार करत असतो. म्हणजे समाजामध्ये ज्या काही गोष्टी ठरलेल्या असतात ना, त्याच गोष्टी आपल्या पण ठरलेल्या असतात. पण त्या गोष्टींना आपण क्वेश्चन नाही करत. विचार म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. हे असं तर हे असं का? मुळात बऱ्याचदा लोक म्हणत असतात की लय डोकं वापरू नको, लय अति विचार करू नकोस. म्हणजे याचा अर्थ असा असतो की लोक आपल्याला जास्त प्रश्न विचारू देत नाहीत. त्याच्यामुळे आपले जे प्रश्न असतात ना, ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्याला पडलेले, ते कधी सुटतच नाहीत. इनफॅक्ट ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागतो ना, त्यावेळेस आपल्याला अनिश्चितता जाणवायला लागते आपल्या आयुष्याबद्दल, किंवा एक अस्वस्थता जाणवायला लागते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सत्य कळायला लागतं, आपल्या मान्यता मोडायला लागतात, बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतात ना, त्यावेळेस मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे हे असं कसं काय असू शकतं? म्हणजे संपूर्ण जी दुनिया करते आणि हे विचार आहेत, त्याच्यामध्ये मग आपल्याला तफावत जाणवायला लागते. त्यामुळे हे जे विचार असतात ते ॲक्च्युअलमध्ये पॉवरफुल असतात. बऱ्याचदा आपण एखादी ओळ वाचतो किंवा एखादं लिखाण वाचतो, आपल्याला वाटते की ते आपल्याला समजलं आहे, खूप छान आहे वगैरे वगैरे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही झालेलं नसतं. कारण त्याची किंमत एवढी मोठी असते ना, ते आपल्याला मैदानात उतरूनच पे करावी लागते. आपण वाचून कुठलीही गोष्ट समजून नाही शकत. जोपर्यंत त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही, जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये तशी सिच्युएशन क्रिएट होत नाही, त्यातून आपण शिकत नाहीत, तोपर्यंत ती ओळ आपल्याला लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं बऱ्याचदा की आपल्याला ते लक्षात आलं आहे, पण त्याची किंमत खूप मोठी असते. त्यामुळे ती किंमत मोजायला लोक घाबरतात. कारण आपल्याला जर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या भेटत असतील ना, तर मग एवढं डोकं कोण लावा, एवढा कोण विचार करा. विचार करायचं म्हटलं ना की मग पहिल्यांदा ते रिबेलियन लोकांसारखं उभं राहावं लागतं. संपूर्ण समाज आपल्या विरोधात असतो आणि आपण त्या सेंटरमध्ये असतो जो विचार करत असतो. मग आपली जी मतं असतात ती बदलायला लागतात, समाज विरोध करायला लागतो, मग त्यांच्यासोबत युद्ध होतं. मग आपले जे विचार असतात, जे आपल्याला माहीत असते की जे खरं आहे, मग त्याला आपल्याला तटस्थ धरून राहावं लागतं. आणि जेवढं आपण तटस्थ धरून राहतो ना, तेवढं मग लोकांना आपण बोचायला लागतो, विरोध वाढायला लागतो, आणि भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. पण ती सुरुवात होत असते विचारांमुळे. मग हे जे विचार असतात ना, ते आपल्यामध्ये क्रांती घडवतात, आपल्यामध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे आपण विचार करायला घाबरतो, जास्त जात नाही विचारांच्या खोलीमध्ये. म्हणजे एखादा विचार जरी दिसला ना, तरी आपण त्याला आपल्या पद्धतीनं, आपल्या सोयीनुसार, आपल्या स्वार्थानुसार त्याचा अर्थ लावत असतो. पण त्याचा जो ॲक्च्युअल जो मिनिंग आहे ना, तो आपण कधी पाहतच नाही. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यामुळे विचार जो असतो ना, तो खूप डेंजर असतो. जो व्यक्ती विचार करायला शिकला ना, तो महान बनल्याशिवाय नाही राहू शकत. म्हणजे जगामध्ये त्याला लोकप्रियता मिळो नाही मिळो ती गोष्ट वेगळी, पण त्याच्या आतमधून तो सॉर्टेड असतो. त्याच्या आयुष्यामध्ये तो शांत असतो आतून, आणि ते त्याचं ॲक्च्युअलमध्ये खरं यश असतं. इनफॅक्ट आज जर आपण मोठ्या लोकांचं किंवा महान लोकांचं जर चरित्र बघायला गेलं ना, तर त्यांच्या पाठीमागं कुठे ना कुठे एक मोठे विचार होते, आणि ते विचारच आपल्याला मोठे करत असतात. त्या विचारांचं जे बियाणं असतं ना, ते आपल्यामध्ये पणपू द्यायचं असतं. पण ते पणपत असताना आपल्याला मातीच्या आडमध्ये स्वतःला ठेवावं लागतं, खूप मोठ्या टेम्परेचरला राहावं लागतं. मग हळूहळू कुठेतरी आपल्यामध्ये एक छोटासा अंकुर फुटतो. मग हळूहळू त्याचं रूपांतर व्हायला लागतं, मोठं झाड बनायला लागतं. पण ती जी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेण्याची जी प्रक्रिया असते ना, ती खूप कठीण असते. त्या कठीण प्रक्रियेमुळे सगळ्यात जास्त लोक त्या विचारांपासून घाबरतात. म्हणून ते कधी जास्त विचार नाहीत करू शकत. ते ट्रेंडला किंवा समाजाला किंवा जे मेजॉरिटीला फॉलो करतात, जी भीड असते, जी गर्दी असते, त्या गर्दीचं एक भान बसतात आणि आयुष्यभर एक ऑर्डिनरी आयुष्य जगतात. त्यांना जे ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा जो खरा आनंद असतो, जे ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचं जे खरं सत्य असतं, तिथपर्यंत ते पोहोचता येत नाही. कारण त्याच्यासाठी जी किंमत मोजावी लागते,
ते किंमत मोजण्यासाठी ते कधी तयार नसतात. त्यामुळे विचार जे असतात ना ते ॲक्च्युअलमध्ये पॉवरफुल असतात. त्या विचारांना आपल्याला जगता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण विचार करायला शिकत नाहीत तोपर्यंत आपण आयुष्य जगायला शिकत नाहीत. नाहीतर जे आपलं चालू आहे ना तेच चालत राहतं, नवीन काहीच मिळत नाही. मग आलो तसेच निघून जातो. आपल्याला वाटतं की आपण जगलो वगैरे वगैरे, पण नवीन आपल्याकडे काही नसतंच. त्यामुळे विचार करायला शिका. ज्या 2 रुपयाच्या गोष्टी आहेत ना त्यांना किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं असतं. पण जे ॲक्च्युअलमध्ये आपल्यासाठी बेनिफिशियल आहे, ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणणार आहे, त्या गोष्टीला आपण किती किंमत द्यायला पाहिजे हे देखील आपण ठरवायचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. बऱ्याच दिवसांपासून मला हा प्रॉब्लेम जाणवते, कारण लोक विचारांच्या बाबतीत थोडेसे मागं आहेत. ते विचारच करत नाहीत. इनफॅक्ट जे लोक विचार करतात त्यांना देखील ते किंमत देत नाहीत, किंवा वैचारिक व्हिडिओ असेल ना तिकडं पण ते जात नाहीत. त्याच्यामुळे जे आपलं चालू आहे ना ते खूप विचित्र चालू आहे. आणि जर आपल्यामध्ये जर विचार जन्माला आले नाहीत किंवा विचारवंत झाले नाहीत ना, तर मग लोक आपल्यावर राज्य करणार हे 100% लिखित आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करा, एवढंच सांगू इच्छितो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. त्यांची आज समाजाला खूप गरज आहे. जर आपण असेच वाहत गेलोत ना तर मग आपल्याला अडवायला कोणीच नसतं. त्यामुळे बघा, विचार करा, एवढं सांगू इच्छितो. बाय.